1948 साली गीताला केदार शर्मा यांनी सुहागरात या चित्रपटात संधी दिली। नायक होता भारत भूषण। नंतर 1949 मध्ये दुलारीमध्ये जिप्सी स्त्रीच्या सहाय्यक भूमिकेत होती। नायिका होती मधुबाला। तर बडी बहनमध्ये सुरैयाची बिघडलेली धाकटी बहीण। आनंद मठमध्ये पृथ्वीराज कपूर, प्रदीप कुमार तिचे सहकलाकार होते। यातली डोक्याला फेटा, गळ्यात रुद्राक्षमाळा अशा वेशात वंदे मातरमचा जयघोष करणारी तेजस्वी गीता बाली आजही आपल्या स्मरणात आहे। 1950 मध्ये बावरे नैनमध्ये राज कपूर तिचा नायक होता। अलबेलामध्ये भगवान दादांबरोबर शोला जो भडके, नाम बडे और दर्शन छोटे, शाम ढले खिडकी तले, मेरे दिल की घडी करे टिक 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 अशा अनेक गाण्यांवर तेवढ्याच नजाकतीने ती थिरकली। या गाण्यांनी त्या काळात इतिहास रचला। गीता बालीने देव आनंद बरोबर सगळ्यात जास्त चित्रपट म्हणजे बाजी, जाल, फरेब, कश्ती हे चित्रपट केले। बाजीमध्ये कल्पना कार्तिक नायिका असली तरी क्लब डान्सरच्या भूमिकेत गीताने बाजी मारली। ह्या चित्रपटातली सगळी गाणी गाजली। विशेषतः तदबीर से बिगड़ी हुई तकदीर बनाले ह्या गाण्यात देव आनंदला रिझवणारी अवखळ नटखट गीता केवळ लाजवाब। 1953 साली आलेल्या बाज हा गीता गुरुदत्त यांचा पहिला चित्रपट। गुरुदत्तनी एका ठिकाणी म्हटलंय, मैं गीता का शुक्रगुजार हूँ। मैं डायरेक्टर था लेकिन उसने मुझे एहसास दिलाया कि मैं हीरो भी बन सकता हूँ। तिची बहीण हरिदर्शन ही सहनिर्माती होती। आपल्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 75 सिनेमात काम केलं। बरोबरच 2दा फिल्मफेअरचं नामांकनही त्यांना मिळालं।